नंतर 14वा क्वेश्चन बघा बाळांनो, 14 क्वेश्चन नंबर 14. इथं तुम्हाला एक चक्र दिलेलं आहे आणि त्या चक्रामध्ये शब्द दिलेत. विच, व्हाय, व्हेन, हू. मी लिहून दिले का रे तुम्हाला WH टाईप क्वेश्चनचे? दिले ना. हू म्हणजे काय, विच म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय, लिहून दिले ना बाळांनो. हां, ते लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता क्वेश्चन बघा याच्यावरचं काय आहे. रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्रॅम. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. आणि तुम्हाला तिथं ह्याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क वापरायचे. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे काय? विरामचिन्ह. रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्रॅम. हे शब्द वाचले का सगळ्यांनी? आणि मग तुम्हाला विचारलंय की विच वापरलं सुरुवातीला वाक्याच्या, व्हाय, हू, व्हेन वापरलं, तर ह्या 4 पैकी कोणतं पंक्च्युएशन मार्क तुम्हाला द्यावं लागेल? फुल स्टॉप द्यावा लागेल, कॉमा द्यावा लागेल, क्वेश्चन मार्क द्यावा लागेल का एक्सक्लेमेशन मार्क द्यावा लागेल? सोपं होतं का अवघड होतं राजकन्या? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला WH टाईप क्वेश्चननी सुरुवात होते तेव्हा प्रश्न विचारण्यासाठी ते वाक्य असतं आणि प्रश्न विचारल्यानंतर वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येतं. काय येतं? आता इथं समोर बघा बाळांनो, इथं मी तुम्हाला सगळेच लिहून दिलेले आहेत पंक्च्युएशन मार्क. कुठले कुठले दिलेत बघा बरं, जरा वाचा. कॉमा, फुल स्टॉप, एक्सक्लेमेशन. किती जणांचे पाठ येते? त्यांना 100% ह्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळणार. ज्यांचं लक्षात नाही, ज्यांना संकल्पना समजलेली नाही, त्यांना ह्याच्यात मार्क पडू शकत नाहीत. पुढं बघा क्वेश्चन नंबर 12. हाऊ डू यू ग्रीट युअर फॅमिली मेंबर्स वेन यू गो टू बेड ॲट नाईट. बघा प्रश्न काय आहे. हाऊ डू यू ग्रीट युअर फॅमिली मेंबर्स वेन यू गो टू बेड. बेड म्हणजे काय? नाईट म्हणजे काय? पटपट सांगा जरा. नाईट म्हणजे काय? रात्र. आणि बेड म्हणजे काय? अरे BED बेड, झोपण्याची जागा. बेडरूम म्हणत नाही का आपण? मग रात्रीच्या वेळी झोपायला जाताना तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला म्हणजे आईला, वडिलांना, भावाला, बहिणीला जर भेटलात तर रात्री झोपताना आपण काय म्हणतो? सी यू अगेन म्हणतो, गुड नाईट म्हणतो, बाय म्हणतो का गो टू बेड म्हणतो? गो टू बेड प्लीज, गुड नाईट. आपण एकमेकांना काय करून झोपतो? आणि सकाळी एकमेकांना भेटल्यावर काय म्हणतो? दुपारी काय म्हणतो? दुपारी नून. NOON. नून म्हणजे दुपार. आफ्टरनून म्हणजे दुपार. गुड आफ्टरनून. आणि संध्याकाळी 6ला 5ला भेटल्यावर हे 4 शब्द जे आहेत ते कायम लक्षात ठेवायचे. ह्या 4 पैकी कुठल्याही एका शब्दावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 13 बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. सांगा की खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये करेक्ट पंक्च्युएशन मार्क दिलेला आहे. लेट्स स्टडी मॅथ, सायन्स अँड मराठी. दुसरं, लेट्स स्टडी मॅथ, सायन्स अँड मराठी. पंक्च्युएशन मार्कवर लक्ष ठेवा. लेट्स स्टडी मॅथ, सायन्स अँड मराठी. आणि चौथं, लेट्स स्टडी मॅथ, सायन्स अँड मराठी. कोणतं करेक्ट वाटते तुम्हाला? कोणतं? तिसरं करेक्ट वाटते. पण वाक्याच्या शेवटी बाळा हे दिले का? आता चौथ्यामध्ये पण प्रॉब्लेम काय झालाय. लेट्स जे आहे ना, लेट्स, तिथं बहुतेक त्यांचं प्रिंटिंग मिस्टेकनी राहिलेलं आहे. तुम्ही तिथं काय करा, टी आणि एसच्या मध्ये ॲपॉस्ट्रॉफी द्या तिथं, म्हणजे हे वाक्याचं उत्तर करेक्ट हेच होतंय. बरोबर आहे ना? कारण आपण चौथं वाक्य म्हटलं तर त्या टी आणि एस मध्ये काय नाहीये रे? काय कुठला दिलेलं नाही? हां, मग ते आपण देऊया. आता ते प्रिंटिंग मिस्टेकनी राहिला असेल बहुतेक, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. जेव्हा एकापेक्षा 2 विषयांची नावं असतात तेव्हा कॉमा पण येतो आणि वाक्याच्या शेवटी काय येतं? माझ्या प्रश्नांकडं लक्ष ठेवा, मी काय विचारते ते. वाक्याच्या शेवटी काय येतं? इथल्या मुली 4-5 जणी नुसत्या झोपल्यात, काहीच उत्तर देत नाहीयेत. निवांत खाली मान घालून बसले, स्वेटर घालून. मी एकटीनेच बडबड करायची असं नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची असतात, कारण तुमचं लक्ष आहे की नाही हे मला बघायचं असतं. येत नसेल तर सांगा आम्हाला तसं, मॅडम आम्हाला कळत नाहीये म्हणून. मी सांगते की, पण निवांत बसू नका.
झोप लागते मग निवांत बसल्यावर वर्गातल्या वर्गात गालाला हात लावून निवांत खाली मान घालून बसलं का नाही झोप लागते. मग आपण स्टंट पाहिजे. प्रश्नपत्रिका सोडून घेते म्हणजे तुम्ही स्टंट पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर आहे आता 14 पासून खाली. तर 14, 15 आणि 16 हे तिन्ही प्रश्न या पॅराग्राफवर दिलेले आहेत, ह्या पॅसेजवर दिलेले आहेत. तर हा पॅसेज सगळ्यांनी रीड करा मोठ्यानी. हां हां बड 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 म्हणायचं त्याला बड. हां प्रिपेअर लीव्ज प्रिपेअर म्हणा. प्रिपेअर समजला पॅसेज. आता 14वा क्वेश्चन वाचा. राईट सिंग्युलर फॉर्म ऑफ लीव्ज. LIVES याचं सिंग्युलर सांगा. सिंग्युलर म्हणजे काय रे? करेक्ट आहे. सगळं शिकून झालेलं आहे आपलं बाळांनो. लिहिलेलं आहे फळ्यावर मी. सिंग्युलर प्लुरल वाचले का रे तुम्ही ते? बघा वाचलं असेल तर येईल तुम्हाला उत्तर. लीव्जचं सिंग्युलर फॉर्म सांगा. लाईव्ह, लाईफ, लाईव्स, लिफ. काय येईल तिथं बघा बरं त्याच्यावर मी लिहिलं काय आहे उत्तर. आता लाईव्ज म्हणजे अनेक जीवन. युजफुल टू आवर लाईव्ज. लाईव्ज म्हणजे काय माहिती का? जीवन आपलं जीवन. मग त्याचं लाईव्ह LIVE लाईव्ह म्हणजे राहणे. म्हणजे नाही का आय लिव्ह इन बाबुळगाव म्हणजे मी राहतो हे क्रियापद आहे. मग त्याच्यातलं LIVE लाईव्ह जे आहे ते क्रियापद आहे. आणि मग त्याचा सिंग्युलर फॉर्म काय होईल लाईव्हचा? LIVES लाईव्हचा लाईफ LIFE लाईफ म्हणजे जीवन, एकाचं जीवन. आणि लाईव्ज म्हणजे अनेकांचं जीवन. त्या अनेक वचनी फॉर्म झालं. किती जणांना समजलं हे? लाईव्ज म्हणा माझ्या पाठीमागं. लाईव्ज लाईव्ज हे नवीन शब्द आलेला आहे तुमच्यासाठी. आता ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हे नवीन आलेलं आहे तर ते तुम्ही कायम लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं अजून एक शब्द दिला की चौथ्या पर्याय बघा. LEAF लीफ म्हणजे काय रे? पान. झाडाचं पान. मग त्याचं अनेक वचन काय होईल? लिप्स. काय होईल? लिप्स. तर म्हणून 14व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 15वा क्वेश्चन बघा. How many parts of a plant are mentioned in the above passage? How many parts of the plant are mentioned? Mention म्हणजे उल्लेख केलेला आहे above passage. सांगा मग. प्लांटचे पार्ट्स ऑफ प्लांट म्हणजे झाड. किती मोजा ते तुम्ही मोजा ते. बूड नाही म्हणायचं त्याला, बड म्हणायचं रे. BUD बड. किती झाले मग बाळांनो? 7. किती झाले? 7. किती पार्ट आलेत त्या प्लांटचे? 7. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 16वा प्रश्न. विच पार्ट ऑफ अ प्लांट प्रिपेअर प्लांट्स फूड? सांगा मग. विच पार्ट कोणता पार्ट त्या प्लांटचा प्रिपेअर असतो प्लांटचं फूड म्हणजे झाडांचं अन्न बनवण्यासाठी कोणत्या भागाचा उपयोग होतो? सांगा. झाडाचं अन्न कोण बनवतं? तिथं उल्लेख आहे पॅसेज मध्ये. जोरात सांगा बाळांनो.
LEAVES. लीव्ज म्हणजे काय रे? मी आताच सांगितलं तुम्हाला. त्याचा सिंग्युलर फॉर्म सांगा लीव्जचा. नीट नीट सांगा जरा. हा बरोबर आहे की, सांगा पण. लीफ म्हणजे एक पान, लीव्ज म्हणजे अनेक पाने. किती जणांना समजलं? म्हणजे असा पण प्रश्न येऊ शकतो की तुम्ही सिंग्युलर फॉर्म सांगा लीव्जचा. म्हणजे इथं वरचं जे पहिलं आहे ना लाह्यूज, स्पेलिंग मध्ये फरक आहे फक्त. लाह्यूज म्हणजे जीवन, लाईफ म्हणजे जीवन. लीव्ज म्हणजे पाने, लीफ म्हणजे पान. हे माहीत पाहिजे आपल्याला. माहीत असेल तर तुम्हाला अभ्यास करता येणार आहे. जर तुम्ही माहीतच करून घ्यायचं नाही ठरवलं, तुम्ही लक्षच द्यायचं नाही ठरवलं, तर 0 मार्क पडतील. एवढा अभ्यास करून काही फायदा होणार नाही. जे आपल्याला येत नाही त्याचा दररोज सराव करा. आज काय शिकवले आपल्याला? मॅडमने आपल्याला हे नवीन शब्द शिकवलेत, लिहून दिलेत. त्याच्यावर तुम्ही पाठांतर करा. ते तुम्ही लिहून काढा सारखे सारखे. त्याचा अर्थ समजून घ्या. ह्याला म्हणायचं अभ्यास करणे. अभ्यास करणे म्हणजे काय असते दुसरं? प्रणव, जे तुम्हाला नवीन घटक शिकवले ते तोंडपाठ करा. कायमस्वरूपी 10वी 12वी पर्यंत लक्षात ठेवा. असं नाही की फक्त 5वीच पुरतच आहे. हे जे ज्ञान आहे ना तुम्हाला मी जे सांगते ते 12वी पर्यंत आहे तुमचं. 12वी पर्यंत एवढं तुम्ही हुशार होणार आहे सगळ्यांपेक्षा. पण तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर काही होणार नाही आदर्श. बरोबर आहे ना? बघा 16 नंबरचा क्वेश्चन बघा बाळांनो. 16 झालाय का? हां झालाय. किती आहे ते? लीव्ज. कोण बनवतं जेवण? फूड कोण बनवतं प्लांटचं? लीव्ज. आणि 17वा क्वेश्चन बघा. फाइंड द ऑड मॅन आउट. काय रे ह्याचा अर्थ होतो ऑड मॅन आउटचा? वाचा पर्याय. बनाना, ग्रेप्स, गार्लिक, पाइनएप्पल. सांगा ऑड मॅन आउट. वाय? का? वाय? व्हेजिटेबल्स मध्ये मोडतं ते आणि बाकीचे करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे.